नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989च्या पुढच्या भागात भेटत आहोत. सेक्शन 2चे आपण 3 पार्ट केले होते, कारण तो खूप महत्त्वाचा आणि खूप लेंदी सेक्शन होता. त्याच्या तिसऱ्या भागात आपण भेटत आहोत सेक्शन 2च्या. तर आता आपण बघणार आहोत राहिलेल्या डेफिनेशन ज्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. कारण जर क्वेश्चन पेपर बघितला तर त्याच्यामध्ये आपल्याला एक क्वेश्चन मिळतो, तो म्हणजे विटनेस. विटनेस म्हणजे साक्षीदार, याची डेफिनेशन आणि टर्म आपल्याला एक्सप्लेन करायची होती. ओके, तर मग ते डेफिनेशन आपली बघायची राहिलेली आहे आणि ती या सेशनमध्ये आपण कव्हर करणार आहे. तर चला तर आपण विटनेस म्हणजे काय हे बघूया. आता बघा, विटनेस याचा अर्थ काय असतो? साक्षीदार. साक्षीदार कोण कोण असू शकतं? तर पहिली गोष्ट म्हणजे साक्षीदार याचा अर्थ कोणतीही व्यक्ती जिला घटना आणि परिस्थिती याची माहिती आहे किंवा जिच्या ताब्यात कोणतीही माहिती किंवा तपास, चौकशी किंवा कामकाज करण्याच्या दृष्टीने असेल असा आहे. कोणताही गुन्हा या अधिनियमाखाली येत असेल जी माहितीच्या दृष्टीने जरुरीची आहे किंवा आपला जबाब किंवा कामकाज या केसच्या बाबतीत आणि गुन्ह्यातील अत्याचारग्रस्ताचा यात समावेश होता. म्हणजे काय नक्की काय काय येतं बघा, 4 पॉईंट येतात त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट म्हणजे साक्षीदार म्हणजे ज्या व्यक्तीला या घटनेबद्दल आणि परिस्थितीबद्दल माहिती आहे. दुसरी गोष्ट, त्या व्यक्तीच्या ताब्यात कोणतीही माहिती आहे, तपास, चौकशी किंवा कामकाज असं आहे की त्या दृष्टीने कोणताही गुन्हा समोर येऊ शकतो, ती व्यक्ती पण साक्षीदार होणार. दुसरी गोष्ट म्हणजे कोणताही गुन्हा या अधिनियमाखाली येत असेल जी माहितीच्या दृष्टीने जरुरीचे आहे. समजलं? म्हणजे कोणताही गुन्हा जर त्या व्यक्तीने जर सांगितला की ए व्यक्तीने असं असं काही केलेलं आहे, गुन्हा केलेला आहे, असं बी व्यक्तीने जर सांगितलं आणि त्यामुळे काय झालेलं आहे, ही माहिती त्याने जी दिली त्या दृष्टीने खूप जरुरीचं होतं हा गुन्हा समोर येणं, त्यावेळी पण हा साक्षीदार मानला जाईल. आणि आपला जबाब किंवा कामकाज या केसच्या बाबतीत आणि गुन्ह्यातील अत्याचारग्रस्ताचा यात समावेश होता. आणि चौथी गोष्ट म्हणजे जर जबाब दिला, ए व्यक्तीनेच गुन्हा केला आणि ए व्यक्तीनेच जर जबाब दिला किंवा त्याचं स्वतःचं काय तो काम करत होता, इल्लीगल काम करत होता, ते त्याने काय केलं, मान्य केलं, हे सगळं या केसच्या बाबतीत आणि गुन्ह्यातील अत्याचारग्रस्ताचा यात समावेश होतो, त्याला पण काय बोलावं लागेल, आपल्याला विटनेस बोलावं लागेल. म्हणजे 4 कॅटेगरीमध्ये आपण विटनेसला डिवाइड केलं. जसं आपण प्रत्येक क्वेश्चन जर बघितला मागच्या वर्षी जे जे विचारलं त्याच्यामध्ये आपण डिवाइड केले बघा. इकॉनॉमिक बायकॉट 4 पॉईंट आपण डिवाइड केले, सोशल बायकॉट 5 पॉईंट आपण डिवाइड केले, सर्व्हिस न देणे, सर्व्हिस न घेणं वगैरे. आणि इकॉनॉमिक बायकॉट म्हणजे त्याच्याशी बिझनेस ट्रेड वगैरे काय न करणे, त्याला जॉब न देणं, त्याला ऑपॉर्च्युनिटी ऑफ जॉब न देणं, हे वगैरे आपण बघितलं होतं. इकॉनॉमिक बायकॉटचे 4 पॉईंट आणि सोशल बायकॉटचे 5 पॉईंट. बरोबर, आपण नेहमी पॉईंट्समध्ये डिवाइड करतो, त्यामुळे आपल्याला लक्षात राहणं सोपं जातं, म्हणून यासाठी आपण करतो. ठीक आहे. सोशल आणि इकॉनॉमिक तर तुम्हाला लगेच कळतं, कारण इकॉनॉमिक म्हणजे बिझनेस तिथे येतो, नोकरी येते, धंदा येतो, ऑपॉर्च्युनिटी येते, त्यामुळे ते पॉईंट्स इथे लिहिणार तुम्ही. सोशल बायकॉटमध्ये काय येणार, त्याला त्याच्याशी संबंध न ठेवणं, त्याची सेवा न घेणं ना, त्याला सेवा देणं आणि इतरांशी पण संबंध न ठेवून देणं, म्हणजे हे काय झालं, सोशल बायकॉट झालं. ते 5 पॉईंट तुम्हाला लिहायचे. आणि 4 पॉईंट अगेन कोणाचे, विटनेस, कारण विटनेसवरती आलेला प्रश्न आहे साक्षीदार. साक्षीदाराचे पण 4 पॉईंट. कोणते कोणते 4 पॉईंट? पहिला पॉईंट म्हणजे जिला घटना व परिस्थितीची माहिती आहे. दुसरी पॉईंट, जिच्या ताब्यात ही माहिती, तपास, चौकशी किंवा कामकाज या दृष्टीने जी पण माहिती असेल तो व्यक्ती. तिसरी पॉईंट म्हणजे हा जर गुन्हा समोर आणण्यासाठी त्या व्यक्तीने दिलेली माहिती खूप जरुरीची असेल तर ती व्यक्ती पण काय झाली, विटनेस झाली. आणि चौथं म्हणजे ज्याने गुन्हा केला आहे त्याने दिलेला जबाब किंवा कामकाज या केसच्या आणि त्या सगळ्या गुन्ह्याच्या बाबतीत काय असेल, अत्याचारग्रस्ताचा या समावेश होतोय. म्हणजे काय, कोणावरती अत्याचार झालेला आहे हे सगळं पूर्ण समोर आणू शकत असेल त्याने दिलेली माहिती, तर त्याला पण काय बोलायचं, विटनेस असं बोलायचं. ठीक आहे. त्यामुळे हे 4 पॉईंट काय येणार, तुम्ही विटनेसमध्ये लिहिणार. एकदा आपण जे इंग्लिशमध्ये लिहितात त्यांच्यासाठी बघूया. विटनेस मीन्स, क्लॉज ईडीमध्ये दिलं आहे, विटनेस मीन्स एनी पर्सन हू इज acquainted with the facts and circumstances or is in possession of any information or has knowledge necessary for the purpose of investigation, inquiry or trial of any crime involving an offense under this act, and who is or may be required to give information or make a statement or produce any document during investigation, inquiry or trial of such case and includes a victim of such offense. ओके, मग हे झालं इंग्लिशमध्ये नक्की काय असतं विटनेस म्हणजे. ओके, याची माहिती आपण बघितली.
त्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता बघायचं आहे, खूप हा महत्त्वाचा प्रश्न आहे विटनेस, तो तुम्ही नीट तयार करा कारण शेवटी आपल्याला तो क्वेश्चन पण सॉल्व करायचा आहे. ओके, लक्षात ठेवा 4 पण. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे 2F. ठीक आहे, सबसेक्शन 2चा F आपल्याला नीट काळजीपूर्वक बघायचं आहे. 2F काय बोलतो. ठीक आहे, आधी मराठीमध्ये बघूया म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ कळेल. 2F ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे. 2F या अधिनियमामध्ये वापरलेले परंतु व्याख्या न केलेले आणि भारतीय दंडसंहिता 1860, भारतीय पुरावा नियम 1872 किंवा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 यामध्ये व्याख्या केलेले शब्द व शब्दप्रयोग यांना अनुक्रमे नेमून देण्यात आलेलेच अर्थ असतील. म्हणजे एवढे त्यांनी अर्थ सांगितले बघा. प्रत्येक वेळी विटनेस सांगितलं, त्याच्यानंतर सोशल बॉयकॉट काय असतं, इकॉनॉमिक बॉयकॉट काय असतं, ॲट्रॉसिटी काय असतं, कोड काय असतं, ते आपल्याला CRPC नुसार घ्यायचं आहे कोड. हे सगळं एवढं सगळं एक्सप्लेन करून पण त्यांना हे वाटतं की जर एखादी डेफिनेशन जरी आपल्याकडून काय करायची राहिली, द्यायची राहिली किंवा एक्सप्लेन करायची राहिली असेल तर अशा वेळी काय करायचं, कुठल्या आपल्याला डेफिनेशन घ्यायचे आहेत तर IPC म्हणजे भारतीय दंडसंहिता 1860 IPC नुसार. ठीक आहे, नंतर भारतीय पुरावा अधिनियम 1872 म्हणजे काय, इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधून घ्यायचं. फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC मधून घ्यायचं. म्हणजे ह्या कोणतीही डेफिनेशन जर आपल्याला वाटली एखादी आपल्या डेफिनेशन इथे ह्या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये एक्सप्लेन करायची राहिलेली आहे तर आपल्याला एव्हिडन्स ॲक्ट किंवा IPC किंवा फौजदारी कायदा म्हणजे CRPC ह्या 3 ॲक्टमधूनच घ्यायची आहे आणि तोच त्या शब्दाचा अर्थ तिथून घ्यायचा आणि इथे वापरायचा आहे असं सांगितलेलं आपल्याला 2F मध्ये. म्हणजे आधीच किती सिक्युरिटी करून ठेवली आहे बघा की कोणतीही डेफिनेशन आपल्याकडून राहायला नको आणि राहिली तर ती तिथून घ्यायला पाहिजे. हे 2F मध्ये दिलं आहे. इंग्लिशमध्ये एकदा बघूया. 2F, द वर्ड्स अँड एक्सप्रेशन्स यूज्ड बट नॉट डिफाईन्ड इन दिस ॲक्ट अँड डिफाईन्ड इन द इंडियन पिनल कोड 45 ऑफ 1860. 45 ऑफ 1860 म्हणजे काय असतं, 1860मध्ये जेवढे काही कायदे पारित झाले त्यावेळेचा 45वा कायदा म्हणजे IPC होता. ह्याच्या आधी IPC जेव्हा पारित झाला ना त्याच्या आधी 1860मध्ये आधीच 44 कायदे पारित झाले होते असा त्याचा अर्थ असतो. 45 ऑफ 1860. ओके, त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. द इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1870, 1 ऑफ 1872 म्हणजे बघा 1872मध्ये पहिलाच जो कायदा पास झाला तो इंडियन एव्हिडन्स ॲक्ट होता. or the Code of Criminal Procedure 1973, 2 of 1974 as the case may be shall be deemed to have the meanings respectively assigned to them in those enactment. ह्यांना काय बोलायचं, जर एखादा काय झालेलं आहे डेफिनेशन जर एक्सप्लेन करायची राहिली आहे तर इफ इट इज नॉट डिफाईन इन दिस ॲक्ट, या ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये डिफाईन केलेली नसेल तर आपल्याला डिफाईन कुठे कुठे केलेली बघायचे, IPC, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आणि CRPC मध्ये. यामध्ये मला नक्की तुम्हाला असं वाटतं की एक डाऊट असणार आहे इथे. 1973चा ॲक्ट तर लिहिलेला आहे CRPCचा. ओके, मग तुम्ही बोलाल की इथे 2 ऑफ 1974 का लिहिलं आहे, तर बघा सिम्पलची गोष्ट, पहिला आधी काही करावं लागतं, संसदेमध्ये एखाद्या जेव्हा ॲक्ट आणायचा असतो ना तेव्हा त्याचा पूर्ण ड्राफ्ट तयार करावा लागतो. हे कलम त्याच्यामध्ये असतील, ते एक डॉक्युमेंट तयार करावं लागतं आणि ते डॉक्युमेंट म्हणजे त्याला बिल असं नाव असतं. मग ते बिल संसदेमध्ये आधी ठेवावं लागतं. मग 1973ला ते बिल आणलेलं असतं. जेव्हा बिल आणलेलं असतं तेव्हाच आपल्याला इयर पकडायचं असतं. मग हे बिल काय केलेलं असणार, संसदेमध्ये आणलेलं असणार आणि ते पारित पुढच्या वर्षी म्हणजे 1974मध्ये झालेलं असणार. म्हणून 2 ऑफ 1974 दिलेलं आहे. कळालं का, नसेल कळालं तर कमेंटमध्ये लिहा, मी परत एक्सप्लेन करेन. ठीक आहे, धन्यवाद. आता पुढचं बघूया आपण डेफिनेशन, ती म्हणजे 2 आणि लास्ट डेफिनेशन आहे आणि हे सेशन संपलं. तर आता आपण नीट बघूया 2 म्हणजे काय सांगतं, सबसेक्शन 2. ठीक आहे, काय सांगतं तर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 2, एनी रेफरन्स इन दिस ॲक्ट to any enactment or any provision thereof shall in relation to an area in which such enactment or such provision is not in force be constructed as a reference to the corresponding law if any in force in that area. ओके, कोणतीही अधिनियमिती किंवा तिचा कोणताही उपबंध अंमलात नसेल अशा कोणत्याही क्षेत्राच्या संबंधात या अधिनियमातील या अधिनियमितीच्या किंवा उपबंधाच्या कोणत्याही निर्देशाचा अर्थ त्या क्षेत्रात कोणताही तत्सम कायदा अंमलात असेल तर तो त्या कायद्याचा निर्देश आहे असा लावण्यात येईल. म्हणजे काय, जेव्हा कोणताही अधिनियम किंवा कोणताही त्या अधिनियमाचा छोटा भाग जरी असेल तो अंमलात जर त्या एरियामध्ये नसेल, समजा एक मुंबई एरिया घेतला आणि तिथे हा अधिनियम किंवा त्या अधिनियमाचा कलम 1 कलम 2 लागू नसेल त्या एरियामध्ये, त्यावेळी काय केलं जातं, क्षेत्राच्या संदर्भात
या अधिनियमातील त्या अधिनियमाच्या किंवा उपबंधाच्या कोणत्याही निर्देशाचा अर्थ त्या क्षेत्रात कोणताही तत्सम कायदा अंमलात असेल तर तो त्या कायद्याचा निर्देश आहे असा लावण्यात येतो. म्हणजे यावेळी त्या त्या एरियामध्ये कोणताही वेगळा कायदा ज्याचं नाव आहे तत्सम कायदा म्हणजे त्या एरियासाठी लागू होणारा कायदा तो लागू आहे असा त्याचा अर्थ समजण्यात येतो. समजलं? म्हणजेच काय, एनी रेफरन्स इन दिस ॲक्ट म्हणजे हा जेव्हा ॲट्रॉसिटी ॲक्ट जेव्हा लागू करण्यात येतो किंवा पूर्ण कायदा नसेल तरी जरी त्याचा एखादा कलम जरी असेल, एनी इनॅक्टमेंट ऑर एनी प्रोविजन देअर ऑफ शाल इन रिलेशन टू ॲन एरिया इन विच सच इनॅक्टमेंट ऑर सच प्रोविजन इज नॉट इन फोर्स. म्हणजे एखादा जर त्यातला कलम किंवा पूर्ण कायदा जर तिथे काही नसेल, लागू नसेल तर बी कन्स्ट्रक्टेड ॲज अ रेफरन्स टू द करस्पॉन्डिंग लॉ. मग त्याला असं समजलं जातं की तिथे एक वेगळा कन्स्ट्रक्ट केलेला कायदा आहे, करस्पॉन्डिंग लॉ आहे, त्याला तत्सम कायदा बोलतात. तत्सम कायदा म्हणजे त्या भागाला लागू होणारा एखादा त्यांनी बनवलेला कायदा, इफ एनी इन फोर्स इन दॅट एरिया. मग त्यावेळी तिथे तो कायदा लागू आहे असं समजण्यात येईल. ठीक आहे, हे सब सेक्शन 2 ऑफ सेक्शन 2 बोललं जातं. आता क्वेश्चन मेन म्हणजे काय विचारला होता मेन्सला हे महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं आपल्याला हा विटनेस ही टर्म एक्सप्लेन करायचा क्वेश्चन विचारलेला आहे आणि तो आपल्याला बघायचा आहे. त्यामुळे विटनेस हे लक्षात ठेवा. मी तुम्हाला विटनेसचे 4 पॉईंट सांगितले. विटनेस कोण कोण असतं ते 4 पॉईंट तुम्हाला आधी पूर्णपणे नीट समजून घ्यायचे आहेत आणि लिहायचे आहेत. ते जे इंग्लिशमध्ये लिहितात त्यांच्यासाठी इंग्लिशमध्ये आणि जे मराठीमध्ये लिहितात त्यांनी मराठीमध्ये. तर पहिला पॉईंट आपण नीट बघूया. पहिला पॉईंट काय होता, कोणाला विटनेस बोलतात? ज्याला त्या घटनेची त्या परिस्थितीची माहिती आहे त्याला विटनेस बोलतात. दुसरी गोष्ट, ज्या माणसाच्या ताब्यात एखादी माहिती, एखादी घटना, एखादे पुरावा किंवा त्या घटनेसंबंधी काहीही जर असेल तरी त्या व्यक्तीला विटनेस बोललं जातं. तिसरा पॉईंट असं सांगतो की ती माहिती एवढी जरुरी आहे की जर त्या माणसाने ती माहिती जर दिली तर काय होईल, त्या गुन्हा अधिनियमातील ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्यानुसार तो सगळ्यांच्या समोर येऊ शकतो. मग त्यावेळी पण तो विटनेस होईल. आणि चौथा, ज्यावेळी ती माहिती देणं एवढं गरजेचं होतं की म्हणजे म्हणजे आता मी एक्सप्लेन केलेलं तुम्हाला. फोर्थ पॉईंट आठवतोय तुम्हाला? फोर्थ पॉईंट काय होता विटनेसचाच फोर्थ पॉईंट होता की जर एखादा जबाब म्हणजे ज्याने खून केला आहे किंवा ज्याने एखाद्या कामकाजबद्दल काही माहिती दिलेलं आहे, स्वतःच गुन्हा करून स्वतःच माहिती दिलेली आहे, अशा केसच्या बाबतीत जर त्याने आपला गुन्हा कबूल केला किंवा एखादी माहिती जरी दुसऱ्याने एने बीच्या बाबतीत दिली आणि ती जर एक्सप्लेन करत असेल गुन्ह्यातील अत्याचारग्रस्ताचा, ठीक आहे, म्हणजे समजा ए जर SC कास्टचा आहे आणि त्याच्यावरती काय झालेलं अत्याचार झालेला आहे, हे बीने काय केलेलं आहे, त्याने पूर्ण स्वतःच्या जबाबामध्ये किंवा कामकाजाबाबत पूर्ण माहिती दिली. ठीक आहे, आणि हा केसचा खुलासा झाला आणि गुन्ह्यातील हा जो अत्याचारग्रस्त म्हणजे ए माणूस आहे ह्याचा जर ह्या सगळ्या कार्यामध्ये समावेश असेल तर बीला विटनेस म्हटलं जाणार. म्हणजे जो कानी त्याच्यामध्ये देणार त्याची स्वतःची जबाब किंवा कामकाजाबद्दल माहिती, जो तो SC कास्टचा माणूस म्हणजे अत्याचारग्रस्त त्या पूर्ण घटनेमध्ये जर समाविष्ट आहे त्याचा काही जरी संबंध त्याच्याशी असेल तर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार त्याला विटनेस बोलले जाणार. समजलं? हा चौथा पॉईंट आहे. हे तुम्हाला मी मराठीमध्ये सांगितलेलं. इंग्लिशमध्ये सेम गोष्ट आपण बघायची आहे कारण क्वेश्चन आहे तो आपण बघितलेला तो. त्यामुळे तर चला सुरुवात करूया. विटनेस म्हणजे कोण असतं नक्की? तर विटनेस मीन्स फर्स्ट पॉईंट म्हणजे एनी पर्सन हू इज एक्विंटेड विथ द फॅक्ट्स अँड सर्कमस्टन्सेस. ठीक आहे, पहिला पॉईंट, ज्याला कोणत्याही त्या घटनेबद्दल किंवा परिस्थितीबद्दल माहिती आहे. सेकंड पॉईंट, इज इन पोझेशन ऑफ एनी इन्फॉर्मेशन ऑर हॅज नॉलेज नेसेसरी फॉर द पर्पज ऑफ इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी ऑर ट्रायल ऑफ एनी क्राईम. म्हणजे काय, ज्याच्या पोझेशनमध्ये म्हणजे त्याच्या ताब्यात एखादी काय आहे, नॉलेज म्हणजे काय माहिती आहे आणि अशी जरुरीची गोष्ट आहे की इन्व्हेस्टिगेशन पुढे ते चालू शकतं. म्हणजे आता समजा इन्व्हेस्टिगेशन एका पॉईंटवरती जाऊन थांबलेलं आहे, तिथून पुढे काहीच सुराग मिळत नाही आहे. अशा वेळी जर त्यावेळी सुराग जर हवे असतील तर काय केलं जातं, इन्व्हेस्टिगेशन पुढे जाण्यासाठी म्हणजे काहीतरी क्ल्यू मिळण्यासाठी जर त्या माणसाची जर ती त्याचा जबाब किंवा त्याने दिलेली माहिती जर उपयोगी पडणार असेल तरी पण तो विटनेसच मानला जाईल. इन्क्वायरी ऑर ट्रायल, इन्क्वायरी करताना किंवा ट्रायल करताना जी पण माहिती मिळालेली आहे त्या क्राईमच्या बाबतीत, ठीक आहे, तर काय होणार, त्याला विटनेस म्हटलं जाणार. इन्व्हॉल्विंग अँड ऑफेन्स अंडर दिस ॲक्ट. ओके, ह्याला काय म्हटलं जाणार,
तर ह्याला म्हटलं जाणार सेकंड पॉईंट कुणाचा, विटनेसचा. ठीक आहे. थर्ड पॉईंट आता बघूया. हु इज ऑर मे बी रिक्वायर्ड टू गिव्ह इन्फॉर्मेशन, म्हणजे त्या माणसानं माहिती देणं गरजेचं आहे. ठीक आहे. अशा वेळी or make a statement to produce any document during investigation, inquiry or trial of such case and includes a victim of such offense. हा फोर्थ पॉईंट आहे की त्याने दिलेली म्हणजे त्याने दिलेलं एखादं जरी स्टेटमेंट, त्याने केलेलं एखादं जरी स्टेटमेंट काय करू शकतं, किंवा त्याने केलेले एखादे डॉक्युमेंट जर त्याने प्रोड्यूस केलं इन्व्हेस्टिगेशन करताना, इन्क्वायरी करताना किंवा ट्रायल करताना या केसच्या बाबतीत, ज्याच्यामध्ये विक्टीम म्हणजे ज्याला त्रास झाला आहे, ज्याला मारहाण झाली आहे किंवा ज्याच्यावरती अत्याचार झाला आहे, त्याचा जर त्याच्यामध्ये काहीही समावेश असेल आणि त्याच्याबद्दल त्या माणसाने जर एखादा जबाब दिला पोलिसांना किंवा जो इन्क्वायरी करतो त्या ऑफिसरला, तर त्यालासुद्धा विटनेस म्हटलं जाणार. अशा तऱ्हेने 4 पॉईंट आपण आता एक्सप्लेन केले विटनेसचे. आणि हेच आपल्याला जो मधला पॅराग्राफ जेव्हा आपण लिहितो ना, इंट्रोडक्शन नंतर हिस्ट्री नंतर जो मेन पॅराग्राफ आहे तो आन्सर लिहायचा, त्यावेळी आपल्याला लिहायचे 4ही पॉईंट हे. ठीक आहे. समजलं. एवढी तयारी तर झाली आपली. नंतर आन्सर रायटिंग सेशनमध्ये तुम्हाला मी सांगणारच आहे. तर अशीच साथ देत राहा आणि लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.